मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 14. हम शिशु बाल कुमार उत्क्रांती केंद्रातील पहिल्या दिवशी त्याच्यावर खूपच दडपण आले होते. शिकाचे शिक्षण घेणे वेगळे आणि प्रत्यक्ष मुलांसमोर शिका म्हणून जाणे वेगळे. नवीनच ओळख झालेल्या जुन्या अनुभवी गुरु हे यांना त्याने सहजच दडपण आल्याचे सांगितले. काही नाही हो, वर्गात गेल्यावर नुसतं हे म्हणून जोरात गुरकवायचं की सगळी पोरं भीतीने उलटी पालटी होतात. एकदा पहिल्याच दिवशी जोर दाखवला की मग पुढे नुसतं बोट वर केलं की थरथरत उभी राहतात आणि खाली केलं की चळाचळा मुततात. तुमचं तर काय पहिल्या वर्षाचा वर्ग, सगळी 2 वर्षांची मुलं, ते म्हणाले. हे सगळे चित्र एकदम त्याच्या डोळ्यांपुढे उभे राहिले आणि ते त्याला अगदी आवडले नाही. तो वर्गात शिरला तेव्हा सगळी मुलं आपापल्या आई वडिलांचा हात धरून भेदरून उभी होती. त्यांना हे असं ओरडण्याआधीच ती आई वडिलांच्या मागे दडली आणि तो जणू आता त्यांना खाऊन टाकणार असल्याप्रमाणे आपल्या क्रमांकाची वाट पाहत हळूच डोकावून बघत राहिली. मुलांचे आई वडील त्यांच्याही पेक्षा दडपणाखाली दिसले. त्यांच्या तर एकुलत्या एक मुलांचा तो शाळेतील पहिला दिवस होता हे त्याच्या एकदम लक्षात आले आणि त्याच्यावरचे दडपण गेले. तो एकदम सहज मोकळे हसला. पण त्यामुळे एका मुलाने भोकाड पसरले व त्याचे बघून इतर 4 मुलेही रडू लागली. एकूण सगळी 10च मुले होती. गेल्या काही वर्षात मुलांचे प्रमाणच एकूण कमी झाले होते. त्याने खिशातून गोळ्यांचा पुडा काढला. हा न रडणाऱ्या मुलांसाठी खाऊ. मुलांना एक एक गोळी देत तो म्हणाला, आणि रडणाऱ्या मुलांसाठी पण आहे बरं का, पण रडत थांबलं की लगेच मिळणार. 2 धीट चुणचुणीत आणि लबाड मुलांनी मुद्दाम रडे काढून थांबल्यावर आणखी एक एक गोळी घेतली. मग त्यांनी इतरांना एक एक गोळी दिली आणि एक स्वतः खाल्ली. मनावर ताण आला तरी आपल्याला मुलांसारखं रडता येत नाही, मुलांच्या आई वडिलांना तो म्हणाला. पण गोळी खाल्ली आणि हसलं की ताण जातो. मी गुरु तो. पुढची 2 वर्ष तुमच्या मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. मुलं रडायची थांबवून त्यांची ती खेळायला लागली की त्यांना टाटा करून तुम्ही जा. तोपर्यंत मात्र थांबा. हळूहळू मुले आई वडिलांच्या मागून बाहेर आली. एक मुलगा त्याच्याकडे पाहून हसला. त्याचा हात त्याने हातात घेतला. एकाच्या डोक्यावरून हात फिरवला. एकाच्या गालाला हात लावला. प्रत्येकाचे नाव विचारले. 4 मुली आणि 6 मुले, सगळी 2-2.5 वर्षांची, गोंडस आणि चमकत्या हसऱ्या नाचऱ्या डोळ्यांची. भीड चेपून हसायला बोलायला लागली की आणखीनच छान दिसतील. त्यांच्या सहवासात आपली वर्षे स्वच्छ कोळ्या उन्हातल्या लांबलेल्या रंगीत सकाळीसारखी जातील असे त्याला वाटले. पण हळूहळू शिक्षण पूर्ण होईपर्यंत मात्र ती मुले त्यांच्या या आई वडिलांसारखी दिसायला लागतील. धुरकट, उदास, निराश, एका साच्याशी व्यक्तिमत्व हरवून बसलेली. त्याला कोण जबाबदार आणि उपाय काय? मी प्रयत्न करीन, तो अभावितपणे मोठ्याने म्हणाला. मुलांच्या आई वडिलांना समजलं का नाही कोण जाणे, पण कशाचा प्रयत्न ते त्यांनी विचारलं नाही. मग त्याने मुलांना गोष्टी सांगितल्या, गाणी म्हणून दाखवली. हळूहळू मुले रमली. त्यांनी त्याला आणि इतर बरोबरीच्या मुलांना स्वीकारले आणि आईवडिलांना टाटा केले. सुरुवातीला रडणाऱ्या मुलाने आणि गाल फुगवून मान खाली घालून तिरक्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघणाऱ्या मुलीने फक्त आईवडिलांना सोडले नाही. पण त्याला घाई नव्हती, घाईची जरूरही नव्हती. मधल्या सुट्टीत
मुशिका गुरु भो यांनी त्याला आपल्या कचेरीत बोलवले. तुमच्या वर्गात बराच वेळ पालक दिसत होते. हो. आपल्या स्वतंत्र प्रदेशाच्या मुलांची जबाबदारी तुमच्यावर आहे. पालकांचा काही संबंध नाही. पण मीच त्यांना आणि त्यांचीच मुलं संबंध नाही कसा? मुलं स्वतंत्र प्रदेशाची, ती त्यांच्यापासून झाली म्हणजे त्यांची होत नाहीत. बरं, आता ती काय करतायत? वर्गात खेळतायत. एखादी कधी न ऐकलेली अतर्क्य आणि निषिद्ध गोष्ट मुले करत आहेत आणि त्याला तो जबाबदार असल्याने तो शिक्षेस पात्र आहे, असे मुशिका गुरु भो यांनी त्याच्याकडे पाहिले. मग त्यांनी खांदे उडवले आणि प्रयत्नपूर्वक शांत समजावणीच्या दांढरलेल्या स्वरात ते म्हणाले, तुम्ही तरुण, उत्साही आणि नवीन आहात म्हणून सांगतो. हा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे. याकरता तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते. बरं, तुम्ही वर्गाचे दार तरी नीट कुलूप लावून बंद केले आहे ना? नाही, मला तशी जरूर वाटली नाही. जरूर वाटली नाही. आणि या आणखी मोठ्या बेजबाबदारपणे स्वतंत्र प्रदेशाच्या संपत्तीला नुकसान पोचलं म्हणजे? पण वर्गातल्या खेळाला, साहित्याला किंवा संगणकाला धोका पोचवणे इतकी ती मोठी नाही आहेत. ती संपत्ती नाही. मुलं हीच संपत्ती. नीट लक्षात ठेवा. शिकाची कर्तव्य आठवा. आधी मुलांना गप्प बसवून नीट बंदिस्त करून वर्गाला कुलूप लावून या. दरवेळी मला तुम्हाला वाचवता येईल असं नाही. मुले काही वाऱ्याबरोबर उडून जाणार नाहीत आणि अशा परिस्थितीत इथे राहण्यापेक्षा ती उडून गेलेलीच चांगली. हे असे डांबण्यापेक्षा त्यांना गुंगीचं औषध देऊन झोपून का ठेवत नाही? कायमचे असे काहीतरी म्हणावे आणि राजीनामा देऊन चालते व्हावे, अशी उर्मी कष्टाने दाबून त्याने फक्त मान हलवली. यापुढे नीट लक्ष द्या. पुन्हा असे ढोबळ आणि मोठे गुन्हे करून सापडू नका. सुट्टीनंतर तुम्हाला जनजागरण मोहिमेवर जायचं आहे. जाताना मुलांना नीट बंदिस्त करून वर्गाला कुलूप लावून जा. या आता. ही जनजागरण मोहीम काय आहे? मुशिकांच्या कचेरीतून बाहेर पडल्यावर त्याने गुरु रा यांना विचारले. ते समवयस्क, उत्साही पण अनुभवी होते, कारण 2 वर्ष ते या केंद्रात काम करत होते. जनजागरण, जन लोक, जागरण जागे करणे, गुरु रा म्हणाले. म्हणजे लोक झोपले आहेत असं समजायचं आणि मग त्यांना जागं करायचं. आणि जे झोपलेले असतात ते काहीही केलं तरी जागे होतच नाहीत. त्यांना व्हायचंच नसतं. रिकासदू म्हणून सुद्धा त्यांच्यासाठी वेळ घालवू नये. त्यामुळे खरं म्हणजे आपल्याला काहीच करावं लागत नाही. फक्त या कामाचा सविस्तर आणि छाप पाडणारा अहवाल सादर करायचा. मी तुमच्याबरोबरच आहे. माझ्यासारखं करत चला, म्हणजे लवकर शिकाल. मुलांना आपापल्या वर्गात गप्प व एका जागी बसवून व्यवस्थित कोंडल्याची खात्री करून वर्गांना कुलपे लावून दोघे मोहिमेसाठी बाहेर पडले. परिपत्रके, माहितीपत्रके, जाहिराती, प्रात्यक्षिक साहित्य, भित्तिचित्रे, ध्वनिफिती, चित्रफिती, माहिती ठेचून भरलेल्या संगणक तबकड्या इत्यादी अनेक प्रकारच्या साहित्याचे गठ्ठेच्या गठ्ठे लोकांना फुकट वाटण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन जायचे होते. ते साहित्य बघून तो हबकला. पण राने दिवसभरासाठी एक हातगाडीवाला ठरवला. याचे पैसे कोण देणार? त्याने नेहमीप्रमाणे मूर्खासारखे विचारले. आपण, नाहीतरी आपल्याला पगार कशासाठी देतात? चला, लोकांच्या जागरूकतेची तुम्हाला गंमत दाखवतो. जाता जाता गुरु रा म्हणाले. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्याने माहिती साहित्य वाटण्याचा प्रयत्न केला. अतिशय तिरस्काराने लोकांनी ते नाकारले. काहीच अतिसभ्य लोकांनी ते घेऊन बघितल्यासारखे करून नको, आमच्याकडे आहे असे म्हणून ते विनयाने नाकारले. काही अति असभ्य लोकांनी तर ते घेऊन त्यांच्याकडे रागारागाने बघत मुद्दाम कडेच्या कचराकुंडीत फेकले. एक माणूस तर ते साहित्य रस्त्यावर टाकून त्याच्यावर थुंकला आणि मग त्याच्यावर नाचला. हे बरं, गुरु रा म्हणाले. त्यांनी निदान ते घेतलं आणि आपला भार तरी कमी केला. मख्ख चेहऱ्याने नाकारणारे सभ्य लोक फार वाईट. मग आता याचं काय करायचं?
हातगाडीभर माहिती साहित्याकडे पाहत आणि हातगाडीचे प्रचंड भाडे आठवून त्याने विचारले. ती दोघं रद्दीच्या दुकानाजवळ आली. एकदम ताजा माल आहे, जसाच्या तसा वापरता येईल, गुरु रा रद्दीवाल्याला म्हणाले. मग त्याच्याकडे वळून म्हणाले, सध्या माहितीचा महापूर आल्यानं हवी ती माहिती कोणालाही कुठेही केव्हाही एका मिनिटात मिळू शकते. म्हणून ती कोणालाच नको आहे. नको असलेली माहिती म्हणजे रद्दी. आता ही जशीच्या तशी सरकारी माहिती आणि संपर्क खात्यात जाईल. तिथून पुन्हा नवीन म्हणून निरनिराळ्या शिक्षण केंद्रात पाठवली जाईल आणि खर्च कागदोपत्री दाखवून परस्पर सरकारी खात्यातील लोकांच्या खिशात जाईल. जुनी होईपर्यंत ती 4-5 वेळा तरी अशी फिरेल आणि अनेक लोकांची बऱ्याच दिवसांची पोटाची सोय होईल. रद्दीवाल्याने सगळ्या सामानाचे बरेच पैसे दिले. त्यातले हातगाडीवाल्याचे देऊन उरलेले गुरु रा यांनी दोघात वाटले. आता गेल्यावर यातले 1000 मुशिकांना द्या. शिवाय त्यांनी तुम्हाला कचेरीत बोलवल्याचं ठरलेलं भेटधन द्या. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी कचेरीत बोलवलं की ठरलेलं भेटधन द्यावं लागतं. त्यापेक्षा पुढच्या वेळी तुम्ही त्यांच्याशी वर्षाचाच करार करा आणि वर्षभर काय हवं ते करा. अहो, त्यांनाही त्यांच्या वरिष्ठांच्या कचेरीत बोलावणं आल्यावर भेटधन द्यावंच लागतं. समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता धन्यवादाव्यतिरिक्त मी तुमचं किती देणं लागतो? काही नाही. सुहृद भेट म्हणून आजची माहिती व शिक्षण फुकट, पण पुढच्या वेळेपासून दरवेळी घेईन. आणि लक्षात घ्या, माहितीचा पूर आलेला असला तरी त्यात ही माहिती मिळत नाही, म्हणून अशा माहितीची किंमत अजून टिकून आहे. मग दोघांनी उरलेला दिवस भटकण्यात घालवला. त्यांना मधून वर्गात कोंडून ठेवलेल्या छोट्या गोंडस मुलांची आठवण होत होती. पण त्यांची जबाबदारी आता आपल्यावर नाही असे गुरु रांनी त्याला पटवून दिले. तरीसुद्धा न राहून कोंडलेल्या मुलांना मोकळे करण्यासाठी तो केंद्रात गेला. केंद्रात संपूर्ण शुकशुकाट होता. वर्षभरात शिक्षण कार्यकर्त्याच्या सर्व कर्तव्यात तो तरबेज झाला. अर्थात ही कर्तव्ये आणि महाशिक्षण कार्यशाळेत शिकवलेली कर्तव्ये यात खूपच फरक होता. उदाहरणार्थ, महाशिक्षण कार्यशाळेत शिकवल्याप्रमाणे मुलांना शिकवणे हे शिकाचे 5व्या क्रमांकाचे कर्तव्य होते, तर व्यवहारात ते कर्तव्यच नव्हते. कारण जगातले सर्व ज्ञान संगणकावर प्रत्येक क्षणी आणि कोणालाही फुकट उपलब्ध होते. मग शिकवायचे काय आणि कोणाला? आणि ज्ञानाचा उपयोग करून किंवा न करता सर्व कामे करायला संगणक, यंत्रमानव व अर्धयंत्रमानव तयार होते. मग शिकायचे कशासाठी? स्वतंत्र प्रदेशीय शिक्षा, उन्नती व उत्क्रांती कार्याच्या परस्पर सम्मिलित व संबंधित जोडचक्रांमधील परिघीय स्थानिक चक्राचा दाता बनून न झिजता अथक अडकत फिरत राहणे हे महाशिक्षण कार्यशाळेत शिकवलेले शिकांचे प्रथम कर्तव्य होते. या प्रथम कर्तव्याचा अर्थ लावणे हा कित्येक उपशितनच्या तज्ज्ञ परीक्षेच्या प्रबंधांचा विषय होता. परंतु व्यवहारात संचालक सम यांच्या कान, नाक आणि बेंबीत रोज एक थेंब तूप सोडणे हे शिकाचे प्रथम कर्तव्य होते. मधल्या सुट्टीत 5 मिनिटे मुशिकांचे पाय चेपणे हे दुसरे कर्तव्य होते. आणि शी म हम यांना रोज 3 वेळा मुजरा करणे व आठवड्यातून एकदा त्यांच्या कमरेचे वस्त्र धुणे हे तिसरे कर्तव्य होते. अर्थात निरनिराळ्या शिक्षण संस्थात निरनिराळ्या लोकांच्या व्यक्तिमहात्म्याप्रमाणे व वैयक्तिक आवडीनिवडीप्रमाणे ही व्यक्तिगत कर्तव्ये निरनिराळी असत. त्यानंतर सामाजिक, स्वतंत्र प्रादेशिक, जागतिक व वैश्विक कर्तव्य असत. या सर्व कामात मुलांना वर्गात कोंडून कुलूप लावल्याशिवाय त्यांच्याशी आणि त्यांना शिकवण्याशी त्याचा संबंध आला नाही. पहिले काही दिवस मुलांना बघण्यासाठी तो केंद्रात गेला, पण केंद्रात कोणीच नसे. वर्गाला लावलेल्या कुलपाची किल्ली आपल्याकडून हरवली म्हणून आपल्याला जन्मठेप झाली आहे आणि मुलंही कायमची वर्गात कोंडली गेली आहेत असे स्वप्न पुढे खूप दिवस त्याला पडत असे. कोंडलेली मुले दिवसभर काय करतात व त्यांना नंतर कोण सोडते हे त्याला कधीच कळले नाही.